वटपौर्णिमेचा दिवस शुक्रवारी सर्वत्र भक्तिभावाने साजरा करण्यात आला, पण अलीकडील काळात वृक्षतोड मोठ्या प्रमाणावर होत असल्यामुळे वडाच्या फांद्या तोडून त्यांची पूजा करण्याची वेळ आली आहे। शहरात तर अशा फांद्यांची बाजारात विक्री केली जाते। दुर्दैवाने ग्रामीण भागातही हेच चित्र दिसू लागले। ही परिस्थिती बदलण्यासाठी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आदर्श ग्रामपंचायत तसेच गाव वेळुजे या ठिकाणी वटपौर्णिमेनिमित्त नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात आला। स्मशानभूमी जवळील जागेत ग्रामपंचायत सरपंच राधाबाई उघडे, उपसरपंच वैशाली काशीद, अंगणवाडी कार्यकर्ती भीमाबाई ढोरे, गावातील बचत गटाच्या महिला, शिक्षक, पुराणे सर, शाळेच्या विद्यार्थ्यांनी, गावातील तरुण युवक सगळ्यांच्या सहकार्याने वडाची झाडे लावून वटपौर्णिमेचा अनोखा उपक्रम राबवण्यात आला। शिक्षक, ग्रामसेवक यांनी वडाच्या झाडाचे पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्व सांगून संगोपन करण्याचे ग्रामस्थांनी ठरवले। याचं विशिष्ट वैशिष्ट्य म्हणजे गावातील युवकांनी उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी रामदास शीद, त्र्यंबकेश्वर।